नमस्कार, मी सायली आपल्या सगळ्यांच्या माझ्या चॅनलवरती मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत ते अगदी क्रिस्पी आणि डिलिशियस व्हेज स्प्रिंग रोल। आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता पावसाळ्याचा सीझन आहे म्हणून मके तर भरपूरच येतात, तर म्हटलं चला आता हे मके मी कट करून घेते आणि ते मी उकडायला ठेवून दिले इकडे। आणि इकडे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी आणि अर्धी वाटी मी इथे मैदा घेतलेला आहे। आता या गव्हाचं पीठ आणि मैद्याच्या पिठात मी थोडंसं तेल घालते आणि चवीपुरतं मी मीठ घातले इथे। आणि हे आपण जसं चपात्या बनवतो ना तर त्याप्रमाणे हे आपण मळून घेणार आहोत। जास्त सैल नाही करायचं आहे, घट्टच आपण चपात्या बनवतो तसं आपण हे मळून घ्यायचं आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकतात मी असं हे पीठ इथे मळून घेतले आहे आणि रेस्ट करायला ठेवून दिलेलं आहे। चला तर मग आता आपण स्टफिंगसाठी सगळे व्हेजिटेबल्स कट करून घेतो आहे। माझ्याकडे जे अवेलेबल आहे ते मी इथे कट करून घेतलेलं आहे। शिमला मिरची, कांदा आणि हिरवी मिरची आणि गाजर इकडे सर्व मी बारीक कट करून घेते आहे, म्हणजे जाडसर कट नाही करायचं, थोडं बारीक, मग टेस्ट पण छान येते। इकडे माझे कणीस पण शिजवून झालेले आहे, बघू शकतात तुम्ही। आता मी या ठिकाणी अशा पद्धतीने हे खूप गरम होते, तुम्ही थंड झाल्यावरती पण काढू शकतात। इकडे मका पण मी थोडंसं बारीक कट करून घेते आहे, फाईन असा चॉप करून घेते आहे। चला तर मग आता आपण स्टफिंगची तयारी करतो। इकडे मी एका बाउलमध्ये सगळ्या सगळ्या मी जे व्हेजिटेबल्स होते मी ते सर्व बाउलमध्ये एकत्र करून घेतलं। आणि या ठिकाणी मी थोडेसे पोहे एका वाटीत घातले आणि त्याच्यात थोडं पाणी टाकून ते भिजत ठेवले होते। त्यानंतर मग मी त्या स्टफिंगमध्ये थोडंसं मीठ, तुम्ही चिली फ्लेक्स पण वापरू शकतात आणि ऑर्गॅनो पण टाकू शकतात, पण माझ्याकडे अवेलेबल नसल्यामुळे मी चाट मसाला आणि मीठ इथे यूज करत होती। आणि यात भिजवलेले पोहे मी घातले। पोहे घातल्यानंतर छान कुरकुरीत स्टफिंग होते आणि यांना सगळं मी मिक्स करून घेतलं। चला तर मग मी आता शीट्स तयार करून घेते। तुम्ही हे शीट्स बाजारात पण विकत मिळतात आणि ऑनलाईन पण विकत मिळतात, पण आपण हे शीट्स घरीच बनवत आहोत। तर या ठिकाणी आपण 2 गोळे घ्यायचे छोटे छोटे आणि ते पुरीसारखे बारीक लाटून घ्यायचे आहे। बघू शकता तुम्ही या पद्धतीने मी करते। तर आता मी हे शीट एकावर एक लावून घेते आणि तुम्ही आतमध्ये पीठ आणि तेल लावलं ना तरी ती पटकन सुटते आणि मोकळी होते। आता बघा मी या पद्धतीने अशी बारीक लाटून घ्यायचे, एकदम शीटसारखी। कसे पातळ असतात तसे पातळ लाटून घ्यायचे, तुम्ही बघू शकतात। आणि आपण ज्या वेळेला तव्यावरती भाजतो ना त्यावेळेला ती पूर्ण नाही भाजू द्यायची आहे, थोडीशी कच्ची राहू द्यायची आहे। नॉर्मल मीडियम भाजायची जेणेकरून ती अशी छान सुटेल। तुम्ही बघू शकता या ठिकाणी किती छान पद्धतीने ती मोकळी होते। अशी आपण पातळ शीट्स रेडी करून घेतली की मग छान पटकन रोल्स पण होतात। यात तुम्हाला मी एक ट्रिक सांगत आहे, या 2 अशा शीट्स तयार करण्यापेक्षा तुम्ही एक सिंगल चपाती बारीक लाटली ना, एकदम बारीक लाटली ना तरी पण चालतं। तर चला तर मग आता मी इथे या ठिकाणी मी स्लरी करून घेत आहे। यात मैद्याचं पीठ घालून त्यात पाणी टाकून मी स्लरी करून घेतलेली आहे। आणि ह्या स्टफिंगमध्ये आपण चीज घातलं ना तर मुलांनाही खूप आवडतं आणि खातानाही खूप छान ते चीज लागतं मेल्ट झालेलं। चला तर मग आता आपण स्टफिंग करून घेऊया। एक मी चपातीचं शीट घेतलेलं आहे, त्याच्या साईडने आपण या शीटवरती आपण जे रेडी केलेलं होतं स्टफिंग ते आपण आता फिल करत आहोत। आणि साईडने आपण ना मैद्याची जी स्लरी बनवलेली होती ती लावून घेऊ, त्याच्यामुळे मग ते आपल्याला फोल्ड करताना म्हणजे सुटणार नाही आपलं जे फिलिंग असेल ते आपण फ्राय करताना। आणि साईडने सुद्धा आपण मस्त छान चिपकवून घेतलेलं आहे। दोघी साईडने आपण ही स्लरी लावून मैद्याची आपण छान पद्धतीने इथं बघू शकता तुम्ही मी चिपकवून घेते। आता नेक्स्ट पण मी त्याच पद्धतीने स्टफिंग भरून शीटवरती स्टफिंग भरून मी इथे अशा पद्धतीने मी हे रोल्स तयार करून घेतले आहे। चला तर मग आपण आता मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि तुम्ही या रोल्सला एअर फ्रायमध्ये फ्राय पण करू शकतात किंवा मग डीप फ्राय पण करू शकतात। चला तर मग तेल अगोदर आहे ना जास्त गरम नाही होऊ द्यायचं आहे, मंद आचेवरच आपण त्यांना थोडं फ्राय करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता या अशा पद्धतीने जास्त गॅस फुल नाही करायचा आहे आपल्याला, तर मंद आचेवरच आपल्याला त्यांना फ्राय करून घ्यायचे आहे। आणि दोघी शीट्स बघा मी आता पलटून घेते। पलटल्यानंतर त्यांना छान असा गोल्डन कलर आलेला आहे आणि खूप सुंदर आणि मुलांना पण खूप आवडतात हे रोल्स।
तुम्ही बघू शकताय आता अशा पद्धतीने मी त्यांना पलटून घेतलेलं आहे. बघा किती क्रिस्पी दिसत आहेत आणि किती छान गोल्डन कलर त्यांना या ठिकाणी आलेला आहे. चला तर मग आता आपण प्लेटमध्ये यांना काढून घेऊया. बघा तुम्ही किती सुंदर आणि छान दिसत आहेत प्लेटमध्ये. आता मी सर्व करते. तुम्ही याला सॉसबरोबर पण खाऊ शकतात. लहान मुलांना जामसोबत पण तुम्ही हे देऊ शकतात. चला तर मग आता आपण हे रोल्सचे श्रीला टेस्ट करायला देऊ. त्याची रिॲक्शन बघू कशी आहे ती. हे रोल्स श्रीने टेस्ट केल्यानंतर श्री मला म्हणत होता परत की मम्मा रोल्स बनव. आणि हे आठवड्यातून 2-4 वेळेस तर आमच्याकडे झालेलेच आहेत. बघा त्याचा डान्स पण चालू आहे रोल्स खाताना. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. हे रोल्स खूप आवडतील तुमच्या मुलांना पण.